कॉलेजच्या वाटेलाच माझ्या मामाचं गाव होतं. यामुळे मी महिना 2 महिन्यातून मामाच्या घरी चक्कर मारायचो. पण माझ्या आईला वाटायचं मी रोजच मामाच्या घरी जावं. कारण ती मला सारखं म्हणायची, "अनुराग, तुझ्या मामासाठी शेतातील हे घेऊन जा, ते घेऊन जा." यामुळे मी मामाच्या घरी जायला शक्यतो टाळायचो. शिवाय त्या गावात एकदा का बसमधून उतरलं तर पुन्हा लवकर बस मिळत नव्हती. यामुळे खूप दिवस झालं होतं मी मामाच्या घरी गेलोच नव्हतो. मी कॉलेजला होतो आणि माझ्या मामाची मुलगी खूप लहान होती. तरीही माझी आई म्हणायची, "तुला मामाची पोरगी बायको म्हणून शोभेल बघ." मला वाटायचं तिच्या आणि माझ्या वयात तर खूपच अंतर आहे. यामुळे ते शक्यच नाही. एक दिवस मी आईला म्हणालो होतो, "हे पहा आई, तिच्या आणि माझ्या वयात बराच फरक आहे. यामुळे तिच्याशी लग्न करणं शक्य होणार नाही. या कारणामुळे घरामध्ये तू सारखं तिच्या आणि माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस." माझ्या बाबांनाही माझं म्हणणं पटलं होतं. पण आईच्या मनात मात्र मामाची पोरगी जाम बसली होती. कॉलेजला नवीन होतो त्यावेळी मी मामाकडे रोज जायचो. तेव्हा माझे मित्र मला म्हणायचे, "नक्कीच हा मामाच्या मुलीसाठी जात असेल." पण माझ्या मनात तसं काहीही नव्हतं. फक्त मामा आणि मामींना भेटण्यासाठीच मी जात असे. माझ्या कॉलेजला एक दिवस सुट्टी होती. त्यावेळी माझी आई मला म्हणाली, "अनुराग, आपल्या शेतातील काही भाजीपाला घेऊन जा आणि मामाला पोहोच कर. त्यांना खूप बरं वाटेल. कारण खूप दिवस तू मामाकडे गेला नाहीस." तिच्या या आग्रहामुळे मी शेतामध्ये गेलो आणि तिने माझ्याकडे भरपूर भाजीपाला दिला. तो मी मोटारसायकलला बांधला आणि थेट मामाच्या गावी आलो. माझ्या मित्राची गाडी असल्यामुळे मला 1-2 तासांनी माघारी यायचं होतं. जेव्हा मी मामाच्या घरी आलो तेव्हा घरचा दरवाजा आतमधून बंद होता. मला वाटलं सकाळचे 11 वाजून गेले आहेत आणि तरीही दरवाजा आतून बंद कसा काय? मी बराच वेळ बाहेर थांबलो पण दरवाजा काही उघडलाच नाही. बराच वेळ बाहेर उभं राहून मी थकलो होतो. यामुळे मी ओट्यावर आलो आणि खिडकीमधून डोकावून पाहिलं तर मामा मामीला घेऊन अशा अवस्थेत बसले होते की ते पाहून मी क्षणभर डोळे झाकले आणि मनात विचार केला की कामधंदा सोडून दुपारीच मामा आणि मामी या अवस्थेत. त्यांनी आतून कडी लावल्यामुळे मला आधीच शंका आली होती. यामुळे मी कडी वाजवली नव्हती. बऱ्याच वेळाने मामाची मुलगी सोनाली तास करून आली होती. मला बाहेर उभं पाहिल्यावर ती सुरुवातीला लाजली आणि मला म्हणाली, "बाहेर का थांबलास? आतमध्ये मम्मी पप्पा आहेत की." पण त्यांना मी कोणत्या अवस्थेत पाहिलं होतं हे तिला मी सांगू शकत नव्हतो. आमच्या दोघांचा आवाज ऐकून मामा आणि मामी सावध झाले होते. त्यांनी आपले कपडे व्यवस्थित घातले आणि मामाने दरवाजा हळूच उघडला. मला पाहून तो म्हणाला, "अनुराग, तू केव्हा आलास?" मी म्हणालो, "एवढ्यात आलोय. तुमची झोप मोड तर झाली नाही ना?" मामा म्हणाला, "दिवसा कशाची झोप येते रे? असाच टाइमपास करत होतो." घरात आलो तेव्हा मामी खूप खुश दिसत होती. मी दिलेला भाजीपाला पाहून ती अजूनच खुश झाली होती. थोड्या वेळाने मी जेवण केले आणि मला मित्राची गाडी द्यायची आहे असं कारण सांगून मी थेट माझ्या गावाकडे निघून आलो. पण दिवसभर मामा आणि मामीचे ते चित्र पाहून माझ्या डोळ्यासमोरून ते जातच नव्हते. शेवटी मनाला खूप कंट्रोल केले आणि हळूहळू ते विसरण्याचा मी प्रयत्न केला.